नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक वाटी ताज्या हिरव्या मटारपासून अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट असा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला डोसा बनवायचा, त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये आपल्याला हा मटार घालून घ्यायचा आहे। एक वाटी मटार घेतलेला आहे। मटारचं सीजन आहे तोपर्यंत वेगवेगळे पदार्थ हे बनवायलाच पाहिजे। आता यामध्ये घालायचं आहे 1 वाटी बारीक रवा, त्यानंतर अर्धी वाटी दही। दही हे खूप आंबट घ्यायचं नाही, दही हे आपल्याला ताजं घ्यायचं आहे। आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या। आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या घालायच्या आहे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 2 वाटी पाणी, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। आणि मिक्सरला आपल्याला एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर इथे मिक्सरला आपण फिरवून घेतलेलं आणि एकसंध असं हे आपलं डोश्याचं मिश्रण तयार झालेलं आहे। बरोबर 1 वाटी आपण मटार घेतलेला, 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घेतलेलं, त्यासाठी बरोबर 2 वाटी इथे पाणी परफेक्ट आहे। आता इथे आपल्याला मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। बघा, सगळं मी इथे ओतून घेतलेलं आहे आणि आपल्याला 5 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं, कारण यामध्ये रवा घातलेला आहे तो छान असा फुलल्या जाईल। तर इथे 5 मिनिटे झालेली आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा इनो। आता तुम्ही खायचा सोडा घातला तरी चालेल। आणि अगदी थोडंसं आपल्याला तेल घालायचं आहे, छोटा चमचा भरून तेल घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर डोश्याचं मिश्रण इनो घातल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया। आता डोसा बनवण्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला फक्त तेलाने पुसून घ्यायचं आहे, खूप जास्तीचं सुद्धा तेल लावायचं नाही। आता यावरती आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 ते 1.5 चमचा मिश्रण घालणार आहे आणि फक्त आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 1 ते 2 मिनिटासाठी। तर इथे आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आणि तुम्ही जाळी बघू शकता, अतिशय सुंदर अशी जाळी पडलेली आहे। आता यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला डोसा पलटवून घ्यायचा आहे। अतिशय सुंदर असा हा डोसा आपला तयार झालेला आहे। तर बघा, खमंग असा भाजलेला आहे। आता खालची बाजूसुद्धा आपण अशीच भाजून घेऊ। तर इथे खालची बाजूसुद्धा खमंग अशी भाजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि जाळी तर अप्रतिम आलेली आहे, करायला खूप सोपं आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊ। तर इथे आपले 1 वाटी मटारपासून डोसे तयार झालेले आहे। अगदी झटपट होतात, हाताखालच्या साहित्यामध्येच तयार होतात, काही जास्त तामझाम लागत नाही। फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये साहित्य घालायचं, फिरवून घ्यायचं आणि डोसे तयार करायचे। तर बघा किती जाळी पडलेली आहे आणि खमंग खरपूस असे आपण हे डोसे भाजून घेतलेले आहे। आता जे आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा खातील एवढे मऊसूत झालेले आहे आणि तितकेच पौष्टिकसुद्धा झालेले आहे। आता मुलांच्या मधल्या भुकेसाठी किंवा मुलांना डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता। अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो। आता मटारचं सीजन आहे आणि मटारच्या सीजनमध्ये हा नाश्ता तर झालाच पाहिजे। तर अशा माझ्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा मटारचा नाश्ता एकदा जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।